गुड मॉर्निंग गाईज. गुड मॉर्निंग. उठलो आम्ही आता. आज संडे. आम्ही आमचं डेली रुटीन तुमच्यासोबत शेअर करणारच आहोत. काय काय करतोय आज दिवसभर. स्टे ट्यून. बनवूया पोहे. फ्रेश होऊ. आता पहिला तर हे अंथरुण उचलतो आम्ही. पहिला त्या अंथरुणाचा पसारा उचलते. आज संडे मेन साफसफाईचा दिवस. रायशची काही सकाळपासून झाली नाही. उठेल तो थोड्या वेळाने. बघा रायशा झोपलेला दाखवतो तुम्हाला कसं झोपलाय. गुड्डी आमचा. आणि त्याला गरम होतं ना आजकाल AC लावून सुद्धा म्हणून उघडा झोपतो. अजिबात ऐकत नाही. अंगावर सुद्धा घेत नाही. बघा कसा झोपलाय. इतकी निरागस दिसत ना लहान बाळं झोपलेली असताना. पण ही वादळापूर्वीची शांतता असते. आता फ्रेश झालोय. आता नाश्त्याची तयारी करतोय. आज बनवतोय कांदे पोहे. तर आज नाश्त्याला आहेत संडे स्पेशल कांदे पोहे. तर बनवून घेऊया आपण. पोहे भिजवून दे म्हणे फक्त मला. आणि मी पोह्यामध्ये बटाटे पण टाकतो. मला आवडतात बटाटे पोह्यामध्ये. त्यामध्ये आपण बटाटे फ्राय करून घेऊया. खायची पेपकून हे बघितलं खायची. या पोहे खायला. या पोहे खायला. चहा बनवली मी. कांदे पोहे. बघ रे. तू खाणारच ना थोडं. बस 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 बस. या काहीच पोहे खायला. कांदा चॉप करून घेतोय. जास्त बारीक नाही करायचा. असं लागला पाहिजे खाताना ना कांदा. टेस्ट येते. कारण की आपण नावच आहे कांदे पोहे. आज संडे. आज काहीतरी स्पेशल तुम्हाला बघायला भेटेलच. काय बघायला भेटणार आहे आज. बघू आज काहीतरी कुठेतरी जाऊ रेंजला घेऊन. संडे स्पेशल ब्लॉग बनवू काहीतरी. अजून आमचा जेवणाचा मेनू ठरला नाही आहे. काय करायचं आहे ते. भिजवून ठेवली. बटाटे फ्राय करू जरा. हेल्प करायला येत असते मी. काय काय करायला त्याचं. ठेव तिथेच ठेव. त्याच्या हाताखाली त्याचा पसारा करतो ते सगळं आवरून देत असते मी त्याला. थोडाफार हातभार तुझा लागला पाहिजे ना. नुसतं फुकट गिळायला नको असं म्हणतो. आता कांदे पोहे बघायला किती भांडी निघतील ते बघा. कशाला जेवढी गरजेची तेवढी तर यूज होणारच ना. बघा आता कांदे पोह्यांसाठी किती काय काय कुठली कुठली भांडी निघणार आहेत. काय जेवढी गरज आहे तेवढं तर काढावं लागेलच ना. हाताने तर आपण पोहे बनवू शकत नाही स्टर करून. दुधावरती झाकण ठेवलंय का रे त्या. नाही झाकण ठेव मग. काय उडलं तर दूध खराब होईल. ते नाही. थांब मी देते. थांब. ठेवतो दुधावर झाकण. ठेव तिथं. तुम्ही काय बनवताय संडे स्पेशल नाश्त्यासाठी. सांगा कमेंट मध्ये तुम्ही काय बनवताय. आतून गरम मसाला घेऊन ये ना. आता पोह्यांमध्ये पण गरम मसाला काढून ठेवतो. राहू दे नंतर टाकता येईल. बटाटे फ्राय करतोय. पोह्यात बटाटे टाकले की जरा कसं टेस्ट येते तळून. ही वेगळी रेसिपी मला पण नव्हती माहिती. आमच्या घरी आई माझी अशीच बनवते. आम्हाला बटाटे असल्याशिवाय आम्ही पोहे खाऊ शकत नाही. आणि यांच्या घरी सासरी माझ्या पोहे संडे म्हणजे पोहे असंच आहे. नाश्ता तुमचा बाकी काही असो पण पोहे हवेतच कंपल्सरी. सरपले पोहे. आता पोहेच बोलते बटाटे. बघा आता बटाटे फ्राय करून घेतले. आता कांदा आणि कढीपत्ता टाकेल तो. आधी
कढीपत्ता, मिरची, मग कांदा. कढीपत्ता धुवून देऊ. थांब जरा, हां ते सगळे धुवून दे. मिरची कापू दे मला. दे धुवून देते. लोक बोलत असतील इथे उलटेच आहे, नवरा सगळं बनवून देतोय. माझ्या त्याची आहे नवऱ्याला ते आहे आवड ना. आहे. नाही आहे ते आहे काय, तुला आवड आहे ते सांग ना. हो, आवडतं आहेच ना. कढीपत्ता अजून दे ना, कढीपत्ता जास्त पाहिजे पोहेला. ऐक. त्याला आवड आहे जेवण बनवायची, त्याच्यामुळे मी खूप लक्की आहे. पण असं त्याच्या हाताखाली येऊन शिकेल थोड्या दिवसात मी पण, काय काय करतोय ते, कसं कसं त्याच्या पद्धतीने. तेल तापले चांगलं, कढीपत्ता टाकूया. खूपच जास्त तेल तापलेलं. मिरच्या टाकूया. गॅस थोडा कमी केला पाहिजे होता. बारीक केलाय, बारीकच केलाय मी. कांदा टाकूया लगेच तेल, कारण का तापलंय भरपूर. तेल खूप जास्त तापलं तर बटाटे फ्राय करत होता ना, गॅस सगळं खराब केलाच बघ, सगळं तेल उडलं टेस्टी फोडणीचं. जेवण बनवण्यासाठी काही ना काही खराब होणारच ना, असंच थोडी बनतं टेस्टी जेवण. कांदा परतून घेऊया छान असा. जास्त त्याचा शिजवायचा आवाज नाही कमी येतो, कर जरा. फक्त कच्चापणा घालवायचा त्याचा कांद्याचा. चलो गाईज, मी जाते आता. ह्याची रेसिपी तुम्ही बघा, मी दुसरं काम करते जरा. बाय. आवरून घे सगळं तोपर्यंत. कांदा शिजतोय, कोथिंबीर बारीक करून घेऊया तोपर्यंत. कोथिंबीर पोह्यात असणं खूप गरजेचं आहे, कोथिंबीर शिवाय पोह्यांना मजा नाही. हे असं धुवून द्यायचं काम त्याला मी करत असते. हळद टाकूया. करतो बस. दे पोहे दे. पोहे टाकूया गाईस आपण. मीठ टाकलं. हो, छान भिजलेत पोहे, मनाने छान भिजवलेत. मी केल्या ते भिजवले पोहे मी. सांग ना ते. हो बोललो ना, मनाने छान भिजवलेत पोहे. त्यात परतून घेऊया आपण. ते ठेवते नेऊन आता पोहे. बटाटे नाही टाकले. नाही, ते वरून शिजलेत ना ऑलरेडी. अच्छा. नको ना जास्त टाकू तेल. गाईस, तेल थोडं कमीच वापरायचं असतं जेवणात. तेल शरीरासाठी हानिकारक असतं. टाक बटाटे ते. कांदा बटाटा पोहा 2 मिनिटात रेडी होऊन जाईल आता. थांब. बघा गाईस, किती छान रंग आलाय पोह्यांना आणि किती सुटसुटीत झाले. झालेत किती टेम्पटिंग. या खायला. कोथिंबीर टाकते का? टाक. रेडी आहे आपल्याला. आता ऑलमोस्ट पोहे बनलेत. डन आहेत. डिश काढ आपल्या. समाधान किचन आवडून देतो मी. कांदे पोहे रेडी. हे झालेत कांदे पोहे रेडी. रेडी. आणि आमचं अल्कलाइन वॉटर. या. टेस्ट करून सांगा कसे झालेत मॅडम. चहा कालचा गॅस बंद केलास? हो, हाताला चव आहे तशी. तुम्ही या कधीतरी, तुम्हाला बनवून देईन मी. एक नंबर. झालं छान. सहसा मी पोहे खात नाही, मला आवडत नाहीत पोहे. मला ऍसिडिटी होते पोहेने, माझा अख्खा दिवस खराब जातो. तुम्हाला पण होतं का असं पोहे खाल्ल्यावर? सांगा जरा मला. आम्हाला पोह्यांशिवाय संडे म्हणजे आम्ही अज्युमच करू शकत नाही.
मला खूप ऍसिडिटी होते. Guys, चहा प्यायला तर चहा आणलाय. आणलाय चहा. आता चहा पिऊ. रेयांश आता उठलाय, छोटे छोटे डोळे करून बघतोय काय चाललंय मम्मी पप्पांचं. माझी प्यारवाली पिशोनी उठी. हा पी उठी. कोण आहे? कोण आहे प्यारवाली पिशोनी माझी? सांग ना पिल्ली, कोण आहे? कोण आहे? तू आहे ना? तू यासाठी आज न्यूवाली खारी मागवली आहे. खूप पोटभर असा नाश्ता झालाय. आता आता चहा पितो. चहा मनीने बनवलंय बरं का. हा. आमची गुड्डी बघा कशी आली झोपेतून उठून. झोपेतून उठून गुड्डी आली. गुड मॉर्निंग कर गुड्डी सगळ्यांना. नीट बोल. गुड मॉर्निंग. गुड आमच्या मॉर्निंग गुड्डीची good morning आता एव्हरीवन. चहा मनीने बनवलाय. चहा टेस्ट करतो मी, सांगतो कसं झालंय ते. कारण का मनी चहा बनवते छान. छान झालंय. हाऊज इट? छान आहे. अल्कलाईन वॉटर पितोय. तुम्ही पण तुमच्या लहान मुलांना द्या, सगळ्यासाठी छान असतं. रेयांश पण आता अल्कलाईन वॉटर पितोय बघा सकाळ सकाळी. सकाळ सकाळ. हा पी. तुम्ही पण तुमच्या लहान मुलांना द्या, खूप छान आहे. सगळ्या एज ग्रुपसाठी आहे ते. कसं आहे रेयांश? मस्त आहे. मस्त आहे ना. आता रेयांश खातोय चहा आणि त्याचं फेवरेट खारी. त्याला खूप आवडते खारी. रोस्ट केलेली खारी आहे. हा ट्विस्टेड खारी. आज वेगळी खारी आहे त्याच्यासाठी, ट्विस्टेड. गरम घे. या चहा आणि खारी खायला. रेयांश पोहे वगैरे असं काही खात नाही. गोड पण नाही. गोड पण नाही खात. चॉकलेट वगैरे पण नाही खात. आईस्क्रीम. मी आज आता खातो. त्यात दुखतोय माझं. का? नाही म्हणून नाही. नाही नाही एवढं लाचचं खाऊन जा. बाय. झाला रेयांचा आता ब्रेकफास्ट. स्वप्नील करतात फ्रीज साफ. संडेचं आमचं डेली वर्क. संडेचं आमचं नेहमीचं काम आहे. दर संडेला आम्ही फ्रीज साफ करतो. आज मी पूर्ण दिवस हे आमचं चितळेचं ताक, ज्याची आमची हा. फ्रँचायझी आहे. खूप लोक विचारतात स्वप्नील ताई जिजू काय काम करतात. हे सांग स्वप्नील काय काम करतो तू? चितळे जो ब्रँड आहे पुण्याचा, त्याचं डिस्ट्रीब्युटरशिप आहे माझ्याकडे. वाशीपासून ते बोरवलीपर्यंत. आता आम्ही कल्याणमध्ये पण चालू करणार आहे. तर कोणाला पाहिजे असेल चितळे ताक, दही, लस्सी, तर कॉन्टॅक्ट करू शकता आम्हाला. खूप छान ताक आहे चितळेंचं, घट्ट. अमोलपेक्षा आपण आपलं महाराष्ट्रीयन गोष्टी वापरलेल्या कधीही चांगल्या. आणि तो फ्रीज साफ करतोय त्यावर मी मशीन लावून घेतली. आता मशीन मधले कपडे लावते सुकायच्या भांड्यांमध्ये, म्हणजे मशीनचं काम डन होऊन जाईल ना. अशी आमची डेली कामं चालू असतात. दररोज सगळं शूट करायला नाही भेटत, पण जेवढा टाइम भेटतो, जेवढं शूट करायला भेटतं त्यातून टाइम काढून तेवढं करत असते मी. तर स्वप्नील आणि रेयांश दोघं मिळून फ्रीज साफ करतात. रेयांश पण थोडी त्याला मदत करेल. होप सो. करतोयस रेयांश मदत? कदाचित करत असेल, कदाचित नाही. बघू आता काय करतोय. कुठला बाबा तिकडनं? ती वरची पिशवी दे ना, कोथिंबीरची, कढीपत्त्याची. अशी मदत करतोय काय काय. आता ह्याचा हात पोचणार आहे का कोथिंबीरची पिशवी काढायला? हो. ओ माय गॉड. बघितलं माझा पोरगा? स्टंटमॅन आहे आमचा, स्टंटमॅन. बघितलं कशी हेल्प करतो. अशा हेल्प करत असतो तो थोड्या थोड्या. कैची नाही, सॉरी, सुरी दे, चाकू दे, चाकू रे. चाकू. थांबा. ही दरवाजा तर त्या दिवशी साफ केलाय मी, दरवाजा नाही करायचा. ते चाकू द्यायला आणायला. स्वप्नील करतोय फ्रीज साफ खूप चांगल्या प्रकारे. सगळी भांडी बिंडी काढून दिलेत मला घासायला. आणि मी काय करतो दाखव. आणि माझा रेयांश काय करतोय बघूया. अरे बापरे. अरे बाबा, माझ्या रेयांशने घेतला कचरा काढायला. कचरा काढण्यापेक्षा अभ्यास केलास तर बरा होईल रेयांश.
आता तो फ्रीज साफ करतो तोवर मी सगळी निघालेली भांडी घासून घेते. फ्रीजमधनं पण खाली केलेत ती भांडी घासून घेते. आणि सकाळच्या चहा नाश्त्याची भांडी निघालेत सगळे घासून घेते. जेवढं जमत जाईन दररोज शूट करायला तेवढं मी करत जाईन. ॲक्च्युली डेली रुटीन माझं खूप बिझी असतं, पण त्यातल्या त्यात मी खरंच टाईम काढून दररोज शूट करत जाईन. झाले आता भांडी वगैरे घासून. आता बघू जेवणाच्या तयारीला लागते. केलंय फ्रीज आज. स्वप्नीलचं पण ऑलमोस्ट काम झालेलं आहे. झालंय का रे? झालंय बघा फ्रीज कसा स्वच्छ झालाय. जरा साफ खाली केलंय. झालाय. आज आठवडा बाजार करायला जावं लागेल आम्हाला, जे संपलंय ते आणायला. संडेलाच आम्ही शक्यतो आणतो सगळ्या भाज्या वगैरे. आता करते जेवणाची सुरुवात. ते माझ्या रेयांशला ना किती काही असू दे घरात खायला, पण त्याला डाळ भात, येल्लो कलरची डाळ आणि भात लहानपणापासून अगदी डाळ भातच लागतो त्याला कंपल्सरी दोन्ही टाईम. स्वतः डाळ भात, त्याच्यामुळे अक्षरशः आमच्या डोक्यात ती डाळ बसली. दररोज डाळ भात खाऊन. आमच्या फ्रीजचा फायनल लुक साफ झाल्यानंतरचा छान वाटतोय ना. डाळ घेतली, आता भात घेते. पिली चल गादी उचलू. घेते जरा धुवून. आता असं सगळं टोपांमध्ये मी पाणी भरून ठेवते जेवणासाठी. झालंय भात डाळ धुवून. आता लावते गॅस, ठेवते गॅसवर. मीठ टाकते भातात. एकच मिरची टाकते डाळीत. रेयान तिखट खात नाही जास्त, तिखट झालेली डाळ वापस तो खाणार नाही. आणि डाळ ही त्याच्यासाठीच बनते घरात. डाळ भात बनवेपर्यंत स्वप्नीलने घेतला कचरा काढायला, म्हणजे आता मला लादी पुसायला इझी जाईल ना कचरा काढलेला असेल तर. स्वप्नील खूप हेल्प करतो मला कामात. संडेला जरा आम्ही डीपली साफसफाई करतो. काही कपडे घड्या घालून ठेवलेत ते सगळे जागेवर नेऊन ठेवतो. तर भात डाळ शिजते तोपर्यंत घेते पटापट कपडे सुकत घालून. कपडे सुकत घालून घेते पटापट, म्हणजे एक एक कामं होतील ना. रेयांशाचं एक एक कपडे देऊन मदत करतो मला कपडे सुकत घालायला. त्याला भीती वाटते, उंच आहे ना वरती, मग मी पडली बिडली मग, म्हणून मला नेहमी येतो कपडे सुकत घालताना मदत करायला. थँक्यू रेयांश. कसं असतं ना बायकांचं, सकाळ कधी सुरुवात होऊन कधी संपते कळत पण नाही, दिवस कसा जातो है ना. रेयांची झाले तर आंघोळ. आता रेयांश घालेल कपडे वगैरे आणि देवपूजा करायला ना बेटा. वगैरे सुकत घालून झाले. आता घेतली लादी पुसायला. लादी पुसल्याशिवाय घर कसं असं क्लीन नाही वाटत ना. दररोज अगदी लादी पुसणं नेसेसरी आहे. लादी पुसली की भाजी बनवायचे, डाळीला फोडणी द्यायचे, चपात्या करायच्या आहेत, कामं आहेत अजून उरलेली. त्याच्यानंतर दुपारी माझी कस्टमर एक मला भेटायला येणार आहे. आज संडे आहे ना. ब्राईड आहे माझी एप्रिल महिन्याची. ती 21 एप्रिलला तिचं लग्न आहे, तर ती ज्वेलरीच्या सिलेक्शनला येणार आहे. असे आहेत कामं. त्यातल्या त्यात मला जेवढ्या व्हिडिओ करायला भेटतील तेवढं मी तुमच्यासोबत माझं डेली रुटीन शेअर करेन, कसं काय काय मॅनेज करते मी ते. तरी आज रेयांची शाळेला सुट्टी आहे म्हणून एवढी घाई गडबड नाही आहे, न तर शाळा असल्यावर तर अजून खूप घाई असते.
झालं स्वप्नीलची आंघोळ वगैरे झाली. मग स्वप्नील आता दिवाबत्ती करते देवाची. काय कुठे चालाय? डीमार्टला चाललोय बहिणी बरोबर. आज फोन आला होता त्याचा, ते इथेच राहते योगी चांगला. डीमार्टला घ्यायचं आम्हाला पण थोडंफार काय आणायचं ते घेऊन. चला भेटू डीमार्टवरून आल्यावर. बाय. आता करूया भाजीची तयारी. आज मुगाची भाजी करायची आहे. तर पहिला भाजीची सगळी तयारी करून घेते. कांदा टमाटा वगैरे कापून. तुम्हाला सांगू का, माझे व्हिडिओ हे जेवणाच्या बघून ना खूप लोक शॉकच असतील. कारण सगळ्यांच्या निदर्शनात असं असतं की मला काहीच नाही येत जेवण. म्हणजे ॲक्च्युली मला जेवणात इंटरेस्टच नव्हता. मला आवडायचंच नाही करायला. पण असतं ना एकदा माणसावरती पडलं जिम्मेदारी, तर माणूस बरोबर ते निभावून नेतं. तसंच काहीचं माझ्या बाबतीत पण. त्रास घेतले मुगाची भाजी बनवायला. थोडं हलवून घ्यायचं थोडं सगळं. त्याच्यानंतर त्यात टाकायचे मूग. थोडी कोथिंबीर टाकून द्यायची त्यात. डन. थोडं रेडी होऊन बसले. माझी एक ब्राईड येणार आहे भेटायला मला, क्लायंट माझी. तिचं लग्न आहे 21 एप्रिलला. सो तिला जरा ज्वेलरी सिलेक्शन करायचं आहे. सो ती येते आता. सो ही आलेली माझी ब्राईड दुपारच्या वेळेस. तिचे 3 आउटफिट आहेत. एक एंगेजमेंट, एक वेडिंग आणि एक रिसेप्शन. तर तिन्ही आउटफिटवर सूट होतील असे मी तिला ज्वेलरी सिलेक्ट करून दिले ज्वेलरी. सो तुम्हाला पण जर ज्वेलरी वगैरे पाहिजे असतील रेंटने किंवा ब्राईडसाठी, ब्रायडल मेकअपसाठी काय रिक्वायरमेंट असेल तर नक्की माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करा. एकदम अफोर्डेबल रेटमध्ये मी तुमच्यासोबत डील करेल. स्वप्नीलला काहीच घ्यायचं नव्हतं. मी काहीच घ्यायला नव्हतं पाठवलं. बहिणीसोबत डीमार्टला गेलेला आणि 2 पिशव्या काय घेऊन आला काय माहित. आता तुम्हीच बघा काय आणलंस एवढं स्वप्नील? सगळं कामाचंच आहे आपलं, खायचंच आहे, प्यायचं वगैरे. बघा आता तुम्हीच काय आणलंय ते. स्वप्नीलनी काय आणलं डीमार्ट मधनं? उगाच वायफळ खर्च करून आलाय. वायफळ नाही, खायचंच आहे. हे मोमोज आहेत, ते पराठे आम्ही त्या दिवशी सॅम्पल आणले होते, खूप छान लागले. मग हे 2 पॅकेट आणले. बाय 1 गेट 1 आहे. आणि मसाल्यासाठी डब्बे नव्हते, 99ला 4 छोटे छोटे मसाले असतात ना आपले, गरम मसाला, जिरा पावडर वगैरे, ते ठेवण्यासाठी सगळं असं फ्रीमध्ये पडत होते. ते ट्रे आणले, जास्त नाही. हे 89ला 3 आहेत. हे 99चे आहे. स्पायसेस ठेवण्यासाठी. अजून काय फ्रीजवरचं जे सामान आहे ते असं व्यस्त असतं ना, त्याच्यामध्ये ठेवायचं लावून. बरीच शॉपिंग केली, बाकी काही नाही. हे आईसचं भांडं नव्हतं फ्रीजमध्ये आमच्या, ते स्पून ठेवण्यासाठी आणलं मी. आपल्याकडे नव्हतं. ते किचनमध्ये ना सगळं मिक्सअप होऊन जातं. मोठे स्पून, छोटे स्पून, मग छोटे स्पून आणि सुरी आपण ह्यात ठेवू शकतो. ते पण किती आहे. प्रियांशी सगळी हेल्प करतोय. स्वप्नीलच्या हातात देतोय सगळं सामान नेऊन. हळूहळू न्या बेटा, पाडू नको. भारताचं सगळ्यात फेवरेट बिस्किट खायला पार्लेची, मनीचं आवडतं. माय फेवरेट. तुम्हाला आवडतं का पार्ले? कमेंट्समध्ये सांगा आवडतं का. हा बघा रॅश कसा बोलतो मध्ये मध्ये आमच्या. त्याला नुसतं बोलायलाच येतं ना, उचलली की लावली टाळायला. रॅश एक्झाम कधी आहे? एक्झाम माझी 1 महिना आहे. उद्यापासून आहे. चला या चहा प्यायला. आता घासते भांडी संध्याकाळची, दुपारची, चहाची, पाण्याची, सगळी जेवणाची दुपारच्या. आज कस्टमर आलेली, क्लायंट आलेली म्हणून जरा टाइम झाला. आता करेन. चालेल आता आम्ही मच्छी आणायला, फिश आणायला. भेटते का फिश? गाबोळी भेटली पाहिजे आज. गाबोळी खायची खूप इच्छा आहे. नको मला नाही. गाबोळी बनवून दाखवतो मला आज. नको गाभोळी मीच बनवते, तू नाही बनवत. हा पण छान लागते ना ती. पण बनवते मीच ना, रेसिपी माझी आहे ती. हा ते तर आहे, तूच बनवायचीस ना आज. मच्छी घ्यायला या आजीकडून मच्छी घेतली. मुशी
बांगडे आज मच्छीमध्ये काहीच नव्हतं जास्त. इथले बांग अहो एकट्यालाच खायची आहे. प्रत्येकाला वेगवेगळी मच्छी लागते. त्या पोराला मुशी, हिला बांगडे, मला कोळंबी. मच्छी घेतली आणि आता निघालो आम्ही इकडनं. आता मच्छी आणली आहे आणि मच्छी धुतली आहे. आता बघू आम्ही मच्छी करतोय. स्वप्नील सोनमने मच्छी धुतली आहे. मी तोपर्यंत कोकम आणि अंबारी मसाला घ्यायला गेलेली. थोडी कमी कर. ही मुशी रेयांसाठी आणलंय. त्याच्यात काटे नसतात ना. स्वप्नीला प्रॉन्स पण फ्राय केली थोडीशी पाहिजे होती. हां बस. तू थोडीशी टाकायचं. बस बस. ही बोलते तू तिच्यात पडूच नको मला. चला ह्याच्यावर टाक जरा. आता फक्त रवा दे मला काढून. सिस्टमॅटिक लावलं ना तसंच मेंटेन करूया आपण. आता घेते मच्छी फ्राय करायला. सगळं तेल चटणी मीठ वगैरे लावून ठेवलंय. चटणी मीठ हळद कोकम सगळं लावून ठेवलंय. पॅनवर तेल टाकलंय. घेते जरा मच्छी फ्राय करायला. या मच्छी खायला. तुम्ही काय बनवलंय आज जेवणामध्ये? स्वप्नीला ही अशी कोळंबी ना थोडी पाहिजे होती. आज संडे आहे ना म्हणून. संडे म्हणजे बंद असं संडेला पॉज का घेतलास? लसूण फ्राय केलं ना आपण त्याचा फ्लेवर खूप छान येतो. तुम्ही करून बघा. त्या मच्छी खायला तुम्ही पण. हे भारी झाले का बघ तुझ्यासाठी. हे बघ आज काय काय आपण नवीन लावलं ते दाखव ना आपल्या. रेंजला मुशी पण टाक त्याच्यात 2-3 पीस. स्वप्नील बसलाय वाट बघत कधी बनतंय कधी बनतंय कधी हे बनतंय. जे तवा प्रॉन ना माझा खूप फेवरेट आहे. चपाती बरोबर नुसतं खायला पण छान लागतं. तुम्ही ट्राय करा. मनीमुळे मला जरा असं खाली वाकून ना तर माझं असं अर्ध तोंड जातंय झाकलं. हाईट इश्यू. ठीक आहे आता काय पर्याय नाही. पर्याय शोधायचा आहे कुठे तुला आता? आता पर्याय मीच आहे. काहीच गरम खूप होते तुमच्याकडे. होते का हो गरम? भयानक गरमी वाढली आहे. ऑब्विसली गरमी उन्हाळा तर गरम होणारच ना. बघा मी कशी कुक झाले आता डे बाय डे. आज आम्ही खूप सारं काय काय नवीन केले चेंजेस आमच्या किचनमध्ये. दाखवेल म्हणाली नंतर तुम्हाला. मी काय दाखवू? तू दाखव ना. तू केलेस. थोडीफार शॉपिंग केली होती डिमांडमधून तुम्हाला जी दाखवली तेच चेंजेस आहेत. बाकी काय तेच तुला सांगायचं असेल मी शॉपिंग केले हे बघा. नाही असं नाही. असंच आहे. परत आता ही दुसरी मच्छी फ्राय करायला टाकते. एका तव्यावर होऊन जाईल. तर आज आहे IPL आणि आमच्याकडे TV नसल्यामुळे स्वप्नील बघतो लॅपटॉपला. MIचे घ्यायचे MIचे
हां आणि अशी मी त्यांना मच्छी फ्राय करून गेले, दोघं मिळून फिश खात IPL बघतायत. तुम्ही बघता की नाही IPL मॅच? कमेंट करून सांगा. आणि तुमची फेवरेट टीम कुठची आहे ती पण सांगा. माझी RCB. रँच तुझी कुठची फेवरेट टीम आहे? RCB. माझी MI आहे. रँचची RCB आहे आणि माझी MI आहे फेवरेट टीम. काल रँचची टीम जिंकली आहे, आज बघू माझी टीम जिंकते का. काय वाटतं माझी टीम जिंकेल का आज? काय जेवायला? मच्छी आणि चपाती. काय खातेस मनी? बांगडा बांगडा फ्रेश आहे का? हो. मुशी गुड्डीने पण खाल्ली मुशी. रे आवडली मुशी तुला पिल्लू? कशी होती? अल्कलाईन वॉटर रेडी करतोय. आणि मी आपली घरची भांडी. काहीच मनी घासते भांडी आणि हे झालं आमचं अल्कलाईन वॉटर रेडी. बघा आता उद्या सकाळीचा बघा कलर कसा चेंज होईल. आता विजत ठेवलंय, सकाळी सकाळीचा अर्थ उतरेल ना, सकाळी आपण पिऊ. आणि पिशील ना? आजचा दिवस संपला. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर डन फॉर द डे. कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. टाटा बाय बाय.